तर तोंडावर बोलू? हा, बोला ना. तोंडावर बोलू. बोला की. इथून शरद पवार साहेब किंवा त्यांची बायको जरी उभी राहिली ना तरी निवडून येणार नाही. का? ते लोक फक्त भाजपला मत देतात. उमेदवार कोण आहे, 5वी पास आहे नापास आहे ते बघत नाही, फक्त BJPला मतदान करतात. कोण जिंकल यापेक्षा कुठला उमेदवार जिंकल ते महत्वाचं आहे. पक्ष महत्वाचा नाही. भाजपचा एकही उमेदवार जिंकायला नको. असं का म्हणता बरं तुम्ही? का सांगतो? अहो, गेल्या 15 वर्षात त्यांनी ह्या रस्त्यावरचे खड्डे पण नाही बुजवले. म्हणून त्या खालच्या शंकराचं मंदिर आहे, ती पिंड माझ्या आजोबांना 1962च्या पुरात सापडली होती. पण मी त्या उमेदवाराला तिथं पाया पडायला नाकारलं महाशिवरात्री. ठीक आहे, कशाला तुझा आमच्यावर विश्वास नाही? अरे हा खड्डा तू बुजवला नाही, तू कशाला पाया पडतो त्याच्या? असे उमेदवार पाहिजे, सुशिक्षित, की जे आपल्या वेळेला फोन केला की हाकेला धावून येते. आता या इलेक्शन येणार आहे 15 तारखेला, त्याच्यासाठी त्याच्या मुद्दे काय इलेक्शनसाठी, की कशावरती तुम्ही मतदान देणार आहात? यांचा प्रचार कशावर चालू आहे? मोकळे रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छ, कचरा पेटी मुक्त, हे काही गरज नाही. यांनी काय कामं केली अगोदर त्यांनी BJP वाल्यांनी? पाहिजे यंग उमेदवार पाहिजे, तुमच्यासारखे की जे टायमाला उपयोगी पडते. हे भाजपची धोंड काय कामाची नाही.